तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन चमचमीत व्हिडिओमध्ये। तर आज आपण चालले आहोत सातगावला म्हणजे कोपोलीला। बघू शकता तुम्ही कोपोली। आता 7 मिनिटात आपण पोहोचू, म्हणजे 7 म्हणजे 8 पकडा तुम्ही, 8 मिनिटात आपण पोहोचू। तर चला जाऊया आपण। बघा छत्रपती शिवाजी महाराज इकडे पण शिवाजी महाराजांचा फोटो वगैरे आहे। चला आता सरळच जायचे, टेन्शन नाही। तर चला तुम्ही पण बघत राहा ब्लॉग आपला। तर काय आपण पोचलोय सातगावला। खूप आणि गर्दी खूप आहे, खूप जास्त गर्दी आहे। तो बघा पालना, सातगावचा फेमस मोठा पालना। खूप जास्त ट्रॅफिक आहे। सर्व लाकडी काम आहे, मूर्ती वगैरे आहे। इथनं दुकानं चालू झाल्यात। पप्पाला राग आलाय वाटतं कुठे। सोचना पड़ता है रे, कौन सी गाली देने का सोचना पड़ता है मेरे को। व्ह्यू बघू शकता तुम्ही, कसला भारी व्ह्यू आहे हे बघा। एक नंबर व्ह्यू। आता बंद आहे वाटतं सध्या। तर गाईज हा आहे एंट्री गेट, इथून आतमध्ये आहे जायचं आपल्याला। गर्दी बघा किती आहे, जास्त खूपच जास्त गर्दी आहे बघा, खूप जास्त गर्दी आहे हा पालना। आपल्या तिथं जायचे मंदिरात, खूप जास्त गर्दी आहे गाईज। गाईज लाईट गेले बघा, पालना वगैरे सगळं बंद झाले। बेकार काम, ज्यांचं जनरेटर आहे त्यांच्या लाईटी राहिल्यात, बाकीच्या सर्वांच्या लाईटी गेलेल्या आहेत। त्यामुळे इथे गेम सुद्धा आहे। हो तुला खेळायची गेम येताना। तर गाईज ही गेम माहिती असेल तुम्हाला, मी लहानपणी लय खेळायचो ही गेम, पण एकदा पण नाही जिंकलो। क्या गुंडा बनेगा रे तू। लाईट आले फायनली परत। ट्रेन पण तुम्हाला माहिती असेल गाईज, याच्या पण लय मजा येते। बारकी पोरा मोठी माणसा, पोलीस काहीतरी घेते वाटतं इथून, लपड घेते वाटतं। आता आपण डायरेक्ट चाललोय मंदिरात चालू। काही तर टॅटू वगैरे पण काढू शकता आपण बघा, टॅटू वगैरे ते आपण आता चाललोय वरती। त्या बघा ही बोट पण आहे, बोट चालू शकता। हा जमलो आपण आता, खूपच जमलो जास्त। तर डायरेक्ट वरती दर्शन घेऊ, थोडासा फिरू, नंतर मग घरी जाऊ। तुम्ही ब्लॉग आपला बघत राहा, कसला भारी व्ह्यू येते। तिकडे जाऊन तुम्हाला दिसत असेल तर बघा, एक नंबर आहे काहीच, कसला भारी वाटतं। आपण आता चाललोय वरती तर गॉगल बघू शकता तुम्ही। आरती चालली काय वरती, आरती पण भेटेल आपल्याला, भेटली तर। पोचलो फायनली मंदिरात। टिकला लावायचं काम चालू आहे, टिकला लावतात। वरचा व्ह्यू चेक करा गाईज, कसला भारी।
मंदिर. चला जाऊया आपण. आरती चालू आहे गाईच वाटतं. आरती चालू आहे. बघू शकता लोक जमले. आरतीच चालू आहे. तिकडची नाही एंट्री आहे नुसता शेट. दमलो गाईच खूप आम्ही. खूप जास्त हे बघा प्रसाद वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता. हे बघा मस्त जागा आहे. ओपन जागा आहे. जास्त गर्दी नाही ते. त्यावर थोडा चांगलं वाटतं मला. चांगलं वाटतंय फिरायला. घेतलाय हार्बेर घेतलाय ना. नारळ वगैरे घेतलाय मम्मीने आधीच. मी कसं वाटतंय तुला आज 2 जागी एकाच दिवसात 2 जागी फिरलीस तू? कसं वाटतं? हे बघा. चला आता आतमध्ये जाऊ. ही लाईन आहे इथून आणि आपण डायरेक्टच आलो दर्शन घ्यायला. कसला भारी आहे. 1 नंबर. पूर्ण गोल्ड. रकुमाई. पुण्याचं कासव. तर काय आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. चला आता थोडा जत्रेत फिरू आणि नंतर मग आपण घरी जाऊ. हे बघा ही लाईन आहे. ही म्हणजे डायरेक्ट पायाशी दर्शन आहे. पण आपण लांबूनच दर्शन केलं आहे कारण इथनं डायरेक्ट आहे. तिथनं गेला तर तुम्ही पायाशी दर्शन आहे. चला आता जाऊया बाहेर. मगाशी गर्दी नव्हती ना, अचानक आता गर्दी झाली. काय सिस्टीम काय समजलं केलंय यावर्षी. हा नवीन केलंय ना पूर्ण. फोटो काढला एकट्याचा. काढू ना. प्रसाद वगैरे घुमायचे. पप्पाचा फोटो काढू ते पहिले. चला काय आता आपण चाललोय खालती. काय प्रसाद घेता येते. प्रसाद घेत आहेत कुठला तरी एक डब्बा प्रसादाचा. जास्त गोड काहीच नाही. आमचा एक पेशंट डायबिटीसचा आहे. प्रसाद. तर गाईज आता चाललो आपण जरा जत्रामध्ये थोडासा फिरू. पायऱ्या जरा जास्तच मोठ्या वाटतं. मेन मार्केट चालू झालेलं आहे. इथे पण मिठाई आहे. हे बघा पोरींसाठी कानातले वगैरे. बाकी इकडे काय सामान आहे. आलं बाटल्या वगैरे. हे बघा कानातले वगैरे, क्लिप वगैरे, कडा वगैरे, कडे वगैरे. खूप मोठं आहे मार्केट. ताई आता कवर घेते दोनसाठी. बघा नेत्या पण आहेत. हां पप्पा काय घेत आहे. कॅक्टस का पौधा मला माहितीच असेल. किती वाला आहे. 300 वाला आहे. 100 रुपये जरा सस्ता आहे कॅक्टस. हा कॅक्टस शोपीसला ठेवू शकतो ना आपण. मस्त आहे. बार्गेनिंग चालेल.
कितना कितना कम होगा? 10 रुपये कम होगा। 10 रुपये इतना मत कम करो। हे बघा बघू आता बाप्पा घेतोय का नाही. कपडे पण आहेत काय तिकडे, जीन्स वगैरे सगळं आहे. घड्याळ पण आहे, कवरी पण आहेत फोनच्या. ओनली 100 रुपये. आता ताई बोलतं कसल्या भारी आहेत. तिथनं ताईने घेतली, आता इकडं पण ताईची नजर जाते. ते का पश्चाताप होते तुला? नको नको चल, घेतलाय ना एक, जाऊ दे चल. खूप गर्दी आहे. पर्स वगैरे पण आहे तिथे काही बघू शकतो मी. 200 रुपये फक्त पर्स. मम्मी घेते वाटतं. कोण घेते? ताई घेते का मम्मी घेते? छोट्यावाले 250 आहे आणि 350 आहे. कितना होगा? दोन्ही पालने, वो पालना बंद आहे, तो चालू आहे. कुठल्या बाजूला जायचे, या का त्या सरळ? ठीक आहे. गाड्या वगैरे आहेत. हे बघा हे चालू झालेली आहे, पण राईट आहे. सगळा पोरींसाठी, पोरी वगैरे साठी आहे. गाईज आम्ही बघ, मी तर काय घेऊ नाही शकत. लहान पोरांना दुसरा काहीतरी घेऊ शकतो ना. हे बघा घेतो एक. घे बिंदी, कांच, कंगा, चूड़ी, नेपकिन, क्लेचर, बक्कल, पोनीटर, रबर, ब्रेसलेट, सुई, धागा, रिबीन, टिकटिक, पोनीटर, रबर. टाइमपास चालू आहे काय. 10 रुपये ऐकलं ते आता इथं थांबलं. 15 मिनिटं झालं. सोने से कम नहीं, कोई गम नहीं. नहीं मैं गाली नहीं दे सकता, 10 रुपये लावले. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखे. मात्र 10 रुपये में, जी हाँ 10 रुपये में. यार पायल 10 रुपये में, बिछिया 10 रुपये में. मुकुट वगैरे, वॉलेट पण आहेत बघा. बेल्ट, वॉलेट सर्व आहे. तेव्हा तिकडं पण आहेत खूप खेळणी वगैरे आहेत लहानपणासाठी. आपण एक गेम केलेला आल्यावर आता तुम्ही गावात. प्राईज बॉ कसला खतरनाक आहे, खतरनाक प्राईज. 50 रुपयाला 35 नंबर, 8 नंबर. ताई केलेला आता पहिले. टाक ताई, काहीतरी जिंकणारीला खेळ कापला. काय भेटत का नाही? टाक, डायरेक्ट टाक ना. हो दे ओली, डायरेक्ट टाक. काय भेटल का नाही ताईला काय माहिती. कठीण आर तो अटकला. जाऊ दे त्याला. राईट काय नंबर अटकलाय. चार नंबर वगैरे आहे. लास्ट ट्राय. टाक टाक. तीन मध्ये टाकता येईल. कपला गेलताय. टाक. गेला खेळ कापला. गेला खेळ कापलाय. आता काहीच नाही जिंकलो. 50 रुपये हारले. जियान है आप.
तर काही आपण दुसरी काय आली होती सेम गेम. आता मी खेळतोय, मी टाकणार आहे. कितीला प्राईज आहे? जाईल ते जाईल. लक बाय चान्स असतं, आपण कुठलं टाकू काय असं काय नसतं. लक बाय चान्स असतं याच्यामध्ये. आलं का काय? आहे का काय? काय बघू शकता परत जिंकलेलं आहे. याला बोलतात लक. परत जिंकलेलं आहे. 50 रुपयाला परत बघू शकता तुम्ही. त्याला दुसरी गेम केली कुठली तरी. ही गेम खेळायला आल्यावर 50च्या 200च्या सगळ्या नोटी आहेत. 50च्या 10 रिंग आहेत आपण घेतल्यात. तेव्हा काय एक एक ट्राय करूया आपण. आता खालती पडलेली आहे. आपण टाकतो आता. गेलेली आहे. पप्पाची पण गेलेली आहे. मम्मीची पण गेलेली आहे. नाही मम्मी कुठे टाकते? मधीनेच टाकते मम्मी. टाक टाक. ही पण गेलेली आहे फुकट. टाक पप्पा तू. मी लास्टची टाकतो. यांची कुठची 200ची गेलेली आहे. बघू शकता 200ची नोट. या पोरांची 200ची नोट गेलेली आहे. बघू शकता तुम्ही 200ची नोट. तर मी लास्ट ट्राय करतो. लास्ट ट्राय करणार आहे आता मी. गेलेली आहे फुकट. लास्ट ट्राय काय नाही भेटलेलं आहे. चला आता जाऊया आपण. हारलेले आहेत पैसे. 50 रुपये हारलेले आहोत. पण आता ही गेम खेळणार आहे. बघू शकता तुम्ही. गेलेले आहेत. कायवा तो 50 रुपये गेलाय. बाहेर 500 रुपयाला 400 रुपयाला भेटते. तर 100 रुपयालाच लाभ भेटते. आम्ही 100 रुपयालाच घेतलाय. आता याही पण घेतलाय. 100 रुपयामध्ये डील फायनल झाली आमच्या दोघांची. सुट्ट पैसे देतात. बघा लाभ बॉक्स पण आहे. पेटी बॉक्स घ्या बघा. किती किलो? 400 रुपये बघा. काही 400 रुपये 100 रुपयालाच भेटलेलं आहे. चला आता जाऊया घरी. काही पाळण्या बघा. ही बोट आहे तुम्हाला माहिती असेल. आणि मोठा बांधून आम्ही आता का पाळण्यात सध्या बसत नाही कारण खूप उशीर झाला आहे. घरीला पण खूप टाईम होत आहे. मला आपण आता घरीच जाऊ. चला घरीच जाऊ आता. बघा आपण आंबा घेतलाय का आईला. गावान हे बघा. हे बाबा यांचा अजून शॉपिंग कपली नाही. हे बघा काय करणार आता सांगा. चला आता जाऊ घरी. चला काय आपण आता निघलोय. सर्व सामान वगैरे घेतलाय. चला आता निघलोय आपण सातगावला. बाय बाय. हा दुसरा फोन आहे माझा. फोन झाला स्विच ऑफ. चला आता खूप रात्र झाले. तर घरी पोचायला तरी 2 तास लागतील. चला तर गाईज आपण आता आलो जेवण करण्यासाठी वागेशला. वागेश धाबा शुद्ध शाकाहारी. आज चतुर्थी आहे. नॉनव्हेज आपण आज खाऊ नाही शकत. त्यामुळे चला आता आतमध्ये काहीतरी ऑर्डर वगैरे करू. तर काय सगळा सातगाव महड सगळे इकडे झाल्यात. बघू शकता तुम्ही. टेबल नाहीत वाटतं बसायला. काय विषय काय माहिती. फुल गर्दी आहे. आता त्यांना विचारायला लागेल काय टेबलची व्यवस्था वगैरे. तर गाईज आपण पार्सलच घेतो आता. वेट करायला एवढा टाईम नाही. घरी आपला शेरू पण आहे. तर आता इथनं आईस्क्रीम पण घेऊ जाता जाता. आणि आता आपण सध्या पार्सलच घेतो. इथं खाणं पॉसिबल नाही. आधी तेवढी अगली वेटिंगवर थांबल्यात आणि हे सगळं फुल आहे टेबल.
तर आपण पार्सलच घेऊ घरी जाऊ. तर आपला पार्सल आपण घेतलेलं आहे. आम्ही घेतो तर आता घरी जाऊया. इथं आपल्याला शीट भेटता टाईम गेला सकू बघू शकतो आम्ही. पप्पा आईस्क्रीम घेतलं वाटतं. आईस्क्रीम घेतलं पप्पानी. पप्पावाला असा एकटा सध्या ते आईस्क्रीम घेतोय. नको चला काय आपण फायनली पोहोचलो घरी. शेरू आलो घरी. तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मिळून मला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय.